नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. असा हा आजचा दिवस आहे. चैत्र शुद्ध नवमी अखिल भारतीयांचा आनंदाचा सण आहे. आणि हा दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं आनंदाचा का आहे तर आपल्या भारतीय संस्कृतीची जडणघडण या रामाच्या आदर्शावरच झालेली आहे. आणि त्या प्रभू रामाचा आजचा जन्मदिवस आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात सारं वातावरण राममय झालेलं आहे. राम म्हणजे गाभा, राम म्हणजे अंतरंग, राम म्हणजे विश्वास, राम म्हणजे सत्यता, राम म्हणजे त्याग, बंधुप्रेम, राजधर्म, एकनिष्ठा, लोकमताचा आदर. आणि असं हे रामराज्य म्हणजे धर्मराज्य. आणि म्हणून रामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण देशभरात रामनवमी विविध भक्ती मार्गाने साजरी होते. आणि आम्ही तो आनंद घेण्यासाठीच अभिनव संगीत विद्यालय सावंतवाडीचे विद्यार्थी, आमचे साथीदार आणि स्वतः गुरुवर्य या ठिकाणी असे सर्व मिळून पानवळ येथील राम मंदिरात एकमेकांच्या समन्वयानं रामाच्या किंवा देवांच्या गीतपुष्पांची मालिका प्रभूचरणी अर्पण करणार आहोत. आणि तुम्हीही आम्हाला साथ द्या. धन्यवाद. आता कुठलाही कार्यक्रम म्हणायचा किंवा कुठलाही विधी म्हणायचा, कुठलाही कार्यक्रम असू दे, तर त्याच्या आरंभी आपण गणपतीचं स्तवन करतो. सरस्वती नंदन कमलाकर भागवत यांची ही रचना आहे. सत्व रजतमय त्रिगुणांचं एकत्रीकरण होऊन ओंकाराची निर्मिती झाली. आणि असा हा ओंकार जो गौरीचा बालक आहे, प्रत्येक कार्याच्या अग्रक्रमाला त्याला पूजेचा मान मिळतो. आणि असा हा नृत्य विशारद कलानिधी रसिकांना संतुष्ट करणारा गजानन आहे. आणि ही आपली धार्मिक परंपरा आहे. आपण ऐकूया, जो त्रिगुणांची मूर्त जाहला. आपली कलाकार आहे सोनिया सामंत.
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदाभव. गणेश स्तवन झालं की लगेच आपण शारदेच्या स्तवनाकडे जाऊया. सरस्वतीचा वरदहस्त मिळाला की सर्व विद्या प्राप्त होतात आणि ईशस्तवन करायचे तर त्याच्यासाठी आपल्याला सळसळती तळपती ऊर्जा हवी. त्यात निपुणता मिळवायची असेल तर व्यासंग हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लीनता हवी. आणि हे प्रत्येकाचं शारदेकडे मागणं आहे की आमुच्या या प्रार्थनेला शक्तीचे वरदान दे, आमुच्या या प्रार्थनेला भक्तीचे वरदान दे. सादर करीत आहेत नमन माझे तू स्वीकारी हे शारदा स्तवन आमची सहकलाकार सौ पल्लवी बर्वे.
भक्तीने ओथंबलेलं हे रसाळ काव्य, मधुवंती रागातली ही रचना आहे. कृष्ण भक्त राधा त्याला मनोमन आळवतीये की तूच माझं सर्वस्व आहेस आणि तुझ्या विना माझं सारं जीवन निरर्थक आहे. तूच चैतन्य आहेस. साऱ्या भावना एकवटून ती त्याला विनवते आहे की तूच मला तार, की ज्याच्यामुळे मथुरा आणि काशी यासारखी तीर्थक्षेत्र मला तुझ्या पायाशीच मिळू. त्यामुळे मला आता तू घे आणि हृदयस्थ कर. पुढचं गीत आहे मधुवंतीच्या सुरासुरातून. गातीये मी स्वतः मीना उकिडवे.
संत महंत सतत सांगत असतात की रामनाम मुखी घ्या, पण आपलं मन चंचल आहे आणि त्या चंचल मनाला स्थिरस्थावर करण्यासाठी ते जर करायचं असेल तर राम नामाशिवाय पर्याय नाही. आपल्या मनाला रामनामाचा संस्कार हवा. कबीर, तुलसीदास, नानक या सर्वांचाच हा राम आहे तो प्रेमळ राम आहे. अहो, राम कशात नाही, अत्र तत्र सर्वत्र राम वसलेला आहे. तो कोण आहे तर तो पतितांचा पावक आहे. सूर्याचं तेज रामच आहे, चंद्राची शीतलताही तोच आहे आणि सृष्टीच्या प्रत्येक हालचालीचा कारक हा प्रभू रामच आहे. अशा या रामनामाच्या ज्योतींचा दीप आपण मनी तेवत ठेवला की अमंगलाचं हरण होतं आणि अधर्माशी लढण्याची वीरता आपल्याला प्राप्त होते. अशा या रामाचं आपण भजन करूया. राम भजन मन कर गात आहेत सौ पल्लवी बर्वे. राम है स्वनाम धन्य, राम धन्य नाम, राम को प्रणाम, राम नाम को भजन करमन, राम भजन करमन, राम भजन करमन. ओ मन रे कर तू, ओ मन रे कर तू राम भजन, भजन करमन, राम भजन करमन. सब में राम, राम में है सब, सब में राम, राम में है सब. तुलसी के प्रभु नानक
खूप छान. रामभजन झालं. आता आपण एक कृष्ण भजनही ऐकूया. या कृष्णाचे पदचरण म्हणजे कृपेचंच सरोवर आहे जणू. तसंच उमललेलं कमल सुद्धा त्याचे पदचरण म्हणजे उमललेलं कमलही आहे. हा कृष्ण आकर्षक आहे, रसिकांचा केंद्रबिंदू आहे. सर्वत्र वास करणारा हा सर्वोत्तम कृष्ण, आपण सर्वांनीच त्याला शरण जाऊया आणि त्यातच आपलं सर्वांचं हित आहे. गीत सादर करतायत सौ पल्लवी बर्वे. गीताचे शब्द आहेत कृपा सरोवर कमल मनोहर. कृपा सरोवर कमल मनोहर, कृपा सरोवर कमल मनोहर, कृष्ण चरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये. लीला पुरुषोत्तम राजावर, लीला पुरुषोत्तम राजावर, राधा माधव भवबाधाहर, राधा माधव भवबाधाहर, शरणागत रहिये शरणागत रहिये श्री कृष्ण शरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये. आकर्षण के केंद्र कृष्ण है, आकर्षण के केंद्र कृष्ण है, सुंदरतम रसिकेंद्र कृष्ण है, सुंदरतम रसिकेंद्र कृष्ण है, कृष्ण कृष्ण कहिए श्री कृष्ण चरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये. सदा सर्वमय है सर्वोत्तम, सदा सर्वमय है सर्वोत्तम, सदा ध्याये तुमको हम, क्यों न सदा ध्याये तुमको हम. सकल लाभ लहिए सकल लाभ लहिए श्री कृष्ण शरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये. कृपा सरोवर कमल मनोहर, कृपा सरोवर कमल मनोहर, कृष्ण चरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये. पंपा सरोवराजवळ राहणारी शबरी मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ एकदा फिरत फिरत आली आणि मातंग ऋषीने तिला आश्रय दिला. आणि अंतिम समयी मातंग ऋषीने तिला सांगितलं की शबरी तू इथेच राहा,
कारण या आपल्या आश्रमाकडे राम लक्ष्मण कधीतरी भेट द्यायला येणार आहेत हे त्यांनी जाणलेलं होतं. आता ही वनवासी स्त्री शिकलेली नव्हती पण सुसंस्कारित होती. तिची रामावर अपरंपार श्रद्धा होती, भक्ती होती. राम कधीही आपल्या कुटीत येईल या हेतूनं ती आपली कुटी स्वच्छ ठेवायची, रस्ता साफसुथरा करायची, रोज ताजी टपोरी फुलं पात्रात आणून ठेवायची, रसाळ फुलं ठेवून द्यायची, फुलांची वेगवेगळ्या रीतीनं आरास करायची आणि अविरत रामनाम स्तवत दिनक्रमणा करत होती. यातून तिची रामभेटीची तळमळ किती दीर्घ आणि आत्यंतिक होती हे आपल्या लक्षात येतं. रामदर्शन झालं की आपल्याला स्वर्गसुख मिळेल, जगण्याचा आशावादही सिद्ध होईल आणि आयुष्य आपलं फलद्रूप होईल असं तिच्या तळमळीतून आपल्याला प्रगट लक्षात येतं. गीताचे बोल आहेत, रामा रघुनंदना. गीत गातीये सौभाग्यश्री ओटवणेकर. हॅलो हॅलो.
सजवतेनं दत्ताची आळवणी करतोय. सार चित्त एकाग्र करून हृदयापासून त्याला दर्शनाची मुळी आस लागलेली आहे. पण या भक्ताची जणू परीक्षाच घ्यायची स्वामीने ठरवलेलं आहे. आता दत्त म्हटला की एक विशिष्ट प्रकारची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि इथे मात्र भक्ताच्या समोर दत्तमूर्ती उभी राहिली आहे. पण ती कशी? तर स्वामींचा ना कमंडलू, ना हातात झोळी, ना चतुष्वान, पण हा भक्तही शेवटी दत्त संप्रदायीच आहे. आणि त्यामुळे ह्या हृदयीचे त्या हृदयी किंवा त्या हृदयीचे स्वहृदयी असा जाणणाराच होता. त्यानं स्वामींना ओळखलं. अगदी रंगून समरसून गेलेल्या दत्त आणि त्यांच्या भक्त या दोघांच्या भेटीचा सोहळा आपण ऐकूया. सादर करत आहेत आमचे सर किरण सिद्धे. मज भेटूनी जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाहो दत्त सखा. मज भेटून जाहो दत्त सखा अवधूता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. कमंडलू विसरून आला इथे. स्वान आदते तुम्हा सवे कानचे. का तुम्ही कमंडलू विसरून आला इथे. स्वान आदते तुम्हा सवे कानचे. काखेची झोळी ती विसरून गेला कुठे. काखेची झोळी ती विसरून गेला कुठे. परी तुम्हास पुरते ओळखिले मी आता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाहो दत्त सख्या किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले. किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले. हृदयीचे भावही व्यथितपणे कळविले. हृदयीचे भावही व्यथितपणे कळविले. इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले. इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले.
दत्त सख्या अवधूता मज भेटून जावो दत्त सख्या अवधूता. आसुयोग सुंदर भेटीचा मध दिला योग तुमचा कधी घडावा मला. योग सुंदर भेटीचा मध दिला योग तुमचा कधी घडावा मला. सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला. मन रंगून गेले गुरुराया हे आता मत भेटून जावो दत्त सख्या अवधूता मग भेटून जावो भेटून जावो भेटून जावो दत्त सख्या अवधूता. 50 वर्षांपूर्वीचं जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे सिनेगीत आहे. अयोध्येच्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा ज्यावेळी झाला त्यावेळेला हे गीत खूप लोकप्रिय झालं. गुढ्या तोरणांनी अयोध्या सजली. रामाचं स्वागत आनंद आणि उत्साहाने आणि भक्तिमय रीतीने चालू आहे. पंचप्राणांची ज्योत लावून भाव आणि भक्ती मंजिरी आणि तिच्या तालावर बसवून जणू काही सारे अयोध्यावासीय राम दर्शनात तल्लीन झालेत. राम आणि भक्त सारेच एकरूप झालेत. ते कसे एकरूप झालेत, नगरी कशी सजली आहे हे आपण ऐकूया भाग्यश्री ओटवणकर हिनं गायलेल्या आज अयोध्या सजली सजली या भावगीतातून.
रामाचा जन्मोत्सव साजरा होत आहे ती प्रत्येक भूमी म्हणजे जणू अयोध्याच आहे. रामबेटीची आज प्रज्वलित झालेली आहे. सतत राम नामाचं स्तवन करून त्या साधनेतून प्रभू राम भक्ताला दिसला. तो कसा दिसला तर त्याच्या हाती धनुष्यबाण विलसते, त्याच्या समीप सीता आहे, लक्ष्मण आहे आणि समोर नतमस्तक झालेला मारुती राया आहे. आणि अगदी असाच हेच राम स्वरूप अंतरी वास करून आपल्या प्रत्येकाच्या असतं. आपण रामाला का भजतो, रामाची उपासना का करतो तर तो सत्यवचनी आहे, तितकाच तो कर्तव्य कठोरही आहे आणि सर्वार्थानं सर्व धर्माचं तो पालन करणारा आहे आणि म्हणून तो आदर्श पुरुष आहे. पुढचं गीत ऐकूया. श्रीराम प्रभो श्रीराम गातीये सानिका सासोलकर. श्रीराम 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 प्रभु श्रीराम 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 प्रभु श्रीराम 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 प्रभु श्रीराम. प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे, गाते मुखी हरिनाम हरिनाम, गाते मुखी हरिनाम. अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करीन श्रीराम 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 प्रभु श्रीराम 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 प्रभु श्रीराम. बिलसे हाती धनुष्यबाण, बिलसे हाती धनुष्यबाण, जवळी सीता आणि लक्ष्मण, जोडुली करद्वय मारुतीरीन, जोडुली करद्वय मारुतीरीन. असा दिसो मजरा राम, असा दिसो मजरा. अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करीन श्रीराम 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 प्रभु श्रीराम 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 प्रभु श्रीराम.
गीतपुष्पांच्या हारामध्ये गुंफण व्यवस्थितपणे झाली पाहिजे याची काळजी घेणारे आमचे साथीदार आहेत. माझ्या उजव्या हाताला बसलाय साहिल चोबे, साहिल चोचे, तबलावादक आहे. त्याच्या डाव्या हाताला बसलेला आणि माझ्या उजव्या हाताला बसलेला आहे तो प्रसन्न कुडतरकर. तो दृश्यांचं चित्रणही व्यवस्थित करतो, तालवादकही आहे. ज्ञानेश गवस पेटीवर जो बसलेला आहे, विद्यार्थी आहे, शिक्षण चालू आहे त्याचं. आणि स्वतः किरण सिद्धय सर आमचे गुरुवर्य. आणि क्रमाने ओळख करून देते. सर्वात डाव्या बाजूला बसली आहे ती सानिका सासोलकर. तिच्या उजव्या हाताला आहे ती सोनिया सामंत. तिच्या उजव्या हाताला आहे ती भाग्यश्री ओटवणेकर. तिची पाठीराखी असलेली भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारी सौ पल्लवी बर्वे. आणि मी मीना उकिडवे. आणि प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत ते राजेंद्र डोंगरे, आता कुठेतरी लुप्त झालेले दिसत आहेत. त्यांचाही या गायनामध्ये सहभाग आहे. मंडळी, तुम्ही सगळेजण सहकार्य करताय आणि म्हणून ही गाण्याची मालिका पुढे पुढे सरकते. तुम्ही आहात म्हणून हे सगळं आहे. तुमच्या टाळ्यांची साथ मिळते, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव समजत आहेत आणि त्यातून आम्हाला पुढचं गीत गाण्याची उर्मी मिळते. धन्यवाद. पुढचं गीत आहे सावळा. सावळ्याचा अर्थ गोरा आणि काळ्या यांचं मिश्रण ते सावळा. गोरा म्हणजे कोरा आणि सावळा म्हणजे भरलेला. आता सावळा म्हणजे गोरा आणि काळा याचा अर्थ दोन्हीही रंगांचे गुणधर्म त्याच्यात इन्क्लूड झालेले आहे, समाविष्ट झालेले आहेत. नंदाचा कान्हा हा सावळा आहे, त्याचं रूप सावळं, गुणही सावळे आहेत, नटखट आहे तो. सावळ्या आभाळाची किमया सुद्धा खूप मोठी आहे. आता दुसरी बाजू आपण आज अनुभवतोय, सावळ्या ढगांची किमया काय आहे ती. जलद म्हणजे जलयुक्त असलेला मेघ, तोही सावळाच असतो. तद्वत या सावळ्याची माया सुद्धा जलद आहे, ती सावळीच आहे आणि हवीहवीशी वाटणारी आहे. सावळ्याची स्तुती करता करता आत्मानंदी टाळी कधी लागली हे समजलंच नाही आणि सारं जग हरिमय झालं. पुढचं गीत आहे सावळा ईश्वर सावळी माया. सादर करते कुमारी सानिका सासोलकर.
दत्तगीतं ऐकली, भक्तिगीतं ऐकली, कृष्णाची गीतं ऐकली. आता थोडा आपण ट्रॅक बदलूया. पुढचा अभंग आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराया सांगतात की हे सारं जग विष्णुमय आहे आणि वैष्णव हा एक आणि एकच त्यांचा धर्म आहे. म्हणजेच आपण सारे समान आहोत, कुणी कुणाचा द्वेष करू नये. ईशचिंतनाचं धन साठवू आणि ते असं साठवू की ते आपल्याला भविष्यात आधार देईल. कुणी कुणाला त्रास दिला तर तो जणू काही ईश्वरालाच जाईल आणि म्हणून ईश्वर सुद्धा त्रासून जाईल. आणि म्हणून समतेची जाणीव परखडपणे मांडणारे तुकोबाराया सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. गात आहे सौ सोनिया सामंत. रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे आणिक काही इच्छा आम्हाला चाड तुझे नाम गोड तुझे नाम गोड
असे भला राम का नाम. या उक्तीप्रमाणे रामनामच सर्वश्रेष्ठ आहे आणि या रामनामामुळे पतितांचा उद्धार होतो, जसा वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाले. जानकीचं सर्वस्व असलेला राम हनुमानाचा जणू पंचप्राणच आहे. असा हा राम म्हणजे कोमलता, संजीवता आणि मांगल्य या सद्गुणांची खाणच आहे. पुढचं गीत आहे अविरत ओठी यावे नाम. गाते मी स्वतः मीना उतडवे. अविरत ओठी यावे नाम. अविरत ओठी यावे नाम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अविरत ओठी
देवावर निस्सीम विश्वास ठेवून सुखदुःख त्याच्याकडेच मागावे किंवा व्यक्त करावे. आणि या गाभ्यावर बसवलेलं हे सिनेसंगीत आहे. मनुष्य म्हटला की त्याच्या आयुष्यात सुखदुःख आलीच. सुख देव देतो, दुःखही देव देतो, पण ते दुःख पेलवण्याची, ते पैल करण्याची किंवा पचवण्याची आपल्याला सहनशक्ती सुद्धा देतो. त्यामुळे कितीही संकटं आली तरी हा परमात्मा तुम्हाला प्रेमच देणार आहे, मार्ग दाखवणारही आहे. कारण हा आपला देव आहे, तो अत्यंत प्रेमळ आहे, तो नितळ आहे. पुढचं गीत ऐकूया. आमचे गुरुवर्य श्रीयुत किरण सिद्धय सर गात आहेत. सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे. सुख देवासी मागावे, सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे, दुःख देवाला सांगावे, सुख देवासी मागावे, सुख देवासी मागावे. दुःख देवाला सांगावे, दुःख देवाला सांगावे, सुख देवासी मागावे, सुख देवासी मागावे. देव मागे देव पुढे, देव मागे देव पुढे, देव आहे डोळीकडे, डोळे मिटुनी बघावे, डोळे मिटुनी बघावे, सुख देवासी मागावे, सुख देवासी मागावे. धाव घ्यावी देवांपाशी, धाव घ्यावी देवांपाशी, जशी माऊलीच्या कुशी, जशी माऊलीच्या कुशी, तानियाने प्रेम प्यावे, तानियाने प्रेम प्यावे, सुख देवासी मागावे, सुख देवासी मागावे. देव प्रेमळ प्रेमळ, देव प्रेमळ प्रेमळ, देव आरसा निर्मळ, देव आरसा निर्मळ, बिंब तयात पहावे, बिंब तयात पहावे, सुख देवासी मागावे, सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे, दुःख देवाला सांगावे, सुख देवासी मागावे, सुख देवासी मागावे, सुख देवासी मागावे.
पुढचा अभंग ऐकूया. तुकोबारायांचा अभंग आहे हा अभंग म्हणजे पांडुरंगाची केलेली भावपूर्ण आळवणी आहे. भावनांची व्याकुळता आहे, शरणागती आहे आणि ही शरणागती, ही व्याकुळता अनन्य भावे व्यक्त होत आहे. बा ईश्वरा नारायणा, माझं कोण आहे तुझ्या विना, तूच कृपेचा सागर आहेस आणि तूच माझा तारक आहेस, अशा अर्थाचं हे गीत आहे. हा अभंग आहे माझे कोण आहे, तुकोबारायांचा अभंग आहे आणि गात आहे सोनिया सांबळे.
अजून 2 गाणी आहेत. एकच आहे का? या ठिकाणी या पानवळ राम पंचायतन मंदिराच्या कार्यकारी मंडळानं आम्हाला या ठिकाणी गाण्याची आणि रामाची सेवा करण्याची संधी उपलब्ध दिली, त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे त्यांनी स्टेज उभारणी केली, लाईटची व्यवस्था चोख ठेवली होती, म्हणजे लाईट जरी गेली तरी आमचं काही अडलं नाही. त्याला पर्याय म्हणून बॅटरीवर त्यांनी विद्युत प्रवाह चालू ठेवलेला होता. त्यामुळे खरोखरच मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते. आणि ऐकणारे जे रसिक आहेत ते खरोखरच या प्लास्टिकच्या खुर्चीवर 2 तास बसणं हे काही चेष्टा नाही आहे, ते बसून राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत कुठेतरी आमची सेवा पोहोचली असं वाटतंय आणि त्यांनी आम्हाला मनापासून दाद दिली, त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या ऋणात राहायला आम्हाला आवडेल. धन्यवाद. मंडळी, भक्ती कशी करावी याला काही बंधनं नाही आहेत किंवा चौकोन काटकोन नाही आहे. तुम्ही उभ्याने करा, बसून करा, हात जोडून करा, नाचत करा, कसंही करा. देवाला मनोभावे केलेली सेवा ही कधीही पोचते. वेळ, त्याग, उधळण या शब्दांना फार मोठा अर्थ लाभलेला आहे. वेळ याचा अर्थ कशाच्याही भान नसणे, उधळण याचा अर्थ चौफेर मग्नता, त्याग याचा अर्थ भक्तीविना कुठलाही ध्यास नसणे. आणि असंच काहीसं दाखवणारं म्हणजे चमत्कार असा काही झाला की त्या अनामिक आनंदाने जीव मोहून गेला आणि हे वेळ इतकं व्यापक होत गेलं की ब्रह्मानंदी तल्लीनता कधी आली ते कळलंच नाही आणि नकळतपणे देवाची आराधना त्याच्यातून सुलभ होत गेली. म्हणजे शेवटी कसं आहे, देवाची आराधना करायची असेल तर ती तालासुरात करावी आणि नाचतही करता येते, असाच या गाण्याचा सांगण्याचा अर्थ आहे. हे शेवटचं गीत आहे आणि सादर करतायत आमचे कलाकार, आमचे साथीदार राजेंद्र डोंगरे. हासत नाचत गावे. नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे. नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे. कशाची किमया घडली कणकण गंधित झाला, एक अनामिक आनंदाने जीवच मोहून गेला. या वेडाच्या लहरी संगे, या वेडाच्या लहरी संगे तन्मय होऊन जावे. ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे. अंतर माझे भोले, अवधी काया वाऱ्यावरती सूरच होऊन बोले.
निघाला जगिया तुपना जन्म असावा देण्यासाठी जन्म असावा देण्यासाठी एक मनाला ठावे ब्रह्मानंदी तल्लीन भावे नाचत नाचत गावे नाचत नाचत गावे नाचत नाचत गावे. धन्यवाद. आमचा सावंतवाडी अभिनव विद्या मंदिरचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.